दिवस आता डोक्यावर आले. हे पैसे नाही मिळाले तर मी शेती कशी करणार, माझं पोट कसं भरणार, इतरांचे घेतलेले पैसे मी कसे देणार. तर त्या म्हणतात वरूनच आले नाही तर आम्ही काय करणार. वरिष्ठांना काय आले का पुढे 2-4 दिवस व्यवस्थित आले का परत पुढे जाऊन गाठण्याच्या 2-4 दिवस चांगलं काम केलं परत कोणताही अधिकारी सोयगाव थांबत नाही. त्यांना फक्त आला का मग त्याची आपण तक्रार केली तर बदली करत असतो. जाणून घेऊया अजून या ताईंच्या सुशीलाताई यांच्या काय समस्या आहे. नाव सांग. मी सुशीलाबाई सांडू मस्के, राहणार जरंडी, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझी एक समस्या आहे. मी एक विधवा स्त्री आहे. माझे पती अचानक कॅन्सर या आजाराने वारले. मला एकच मुलगा आहे. मुलगा अविनाश मिटके, तो थोडा मनोरुग्ण झालेला आहे. माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची झालेली आहे. माझ्या जवळची 4 एकर शेती आहे. हो, तर त्याच्या अद्याप मला नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही. मी वारंवार तहसीलवर चक्रा मारते. मी मॅडमकडे 2-3 वेळेस भेटायला गेले. मॅडमने मला सांगितलं तुम्ही लेखी अर्ज द्या. मी लेखी अर्ज पण दिला, पण अद्याप मला ते नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही. मी त्यांना सांगितलं मॅडम दिवस आता डोक्यावर आले. हे पैसे नाही मिळाले तर मी शेती कशी करणार, माझं पोट कसं भरणार, इतरांचे घेतलेले पैसे मी कसे देणार. तर त्या म्हणतात वरूनच आले नाही तर आम्ही काय करणार. अच्छा, ते म्हणजे वरून आले नाही म्हणजे नेमकं कशाचे तुम्ही पैसे मागताय. माझ्या शेतीचे नुकसान भरपाईचे, माझ्याकडे 4 एकर शेती आहे. नुकसान भरपाई म्हणजे नेमकं काय झालं होतं तुमचं. माझ्या शेतीची नुकसान झाली. ती शेतीमध्ये जी कपाशी पीक पेरले होते ते सर्व पिवळं पडलं होतं. त्याच्यात माल आला नाही. माझ्याकडे लोकांचे भरपूर पैसे व्याजाचे झालेले. तर ते शाहूकार लोक मला त्रास देतात, पैसे द्या. मी यांच्याकडे वारंवार चक्रा मारते, पण माझं कोणी दखल घेत नाही. मी काय करायचं. आतापर्यंत आपण किती वेळेस इथं तहसील आले. आतापर्यंत माझ्या 8 ते 10 वेळेस फेऱ्या झाल्या. मी प्रत्येक जणांना विचारलं. ते म्हणतात जसे येत्या तलाठी अप्पाकडे मी विचारणार. त्यांनी सांगितलं मावशी तुमचे कागदपत्र आम्ही दिलेले, आमच्याकडे आता काहीच नाही. कोण आहे तलाठी तुमचं? आमचे तलाठी जाधव साहेब आहेत. तेव्हा तर ते दुसरे होते, पण आता जाधव साहेब आहेत. त्यांनी सांगितलं मावशी आमच्याकडे काही नाही, तुम्ही दिलेले जे कागदपत्र होते आम्ही त्यांना दिली. आता तुम्ही जे आता इथं कंप्लेंट तक्रार घेऊन आलेले आहेत, तर हे तहसीलदार मागे एक वेळेस माझी तहसीलदार साहेब भेटेल, पण त्या वेळेवर इथे नसतात ना. काय करायचं. आता हे बघा 1 वाजायला आला तरी अजून त्यांचा पत्ता नाही. मी उपाशी पोटी सकाळची 9च्या बसनी झालेली. हा इथं तहसीलदार काही खायला नाही, प्यायला नाही. दिवसभर आम्ही शेतकऱ्यांनी उपाशी मरायचं. मग हे कसं होणार. खर्चाला पैसे नाही, भाड्याला पैसे नाही. पैसे जर मिळत नाही तर आम्ही खर्च करायचा तरी. नक्कीच तुमची खूप समस्या आहे. छत्रछाया हरवलेला आहे आणि तरी पण एक विधवा स्त्री तिच्या मनोरुग्ण मुलाला सांभाळ करत नैसर्गिक आपत्ती झाल्यावर मागणी करण्यासाठी मदतीसाठी तलाठी, मंडळाधिकारी आणि तहसील कार्यालय, महसूल विभाग या सगळ्यांपर्यंत या सुशीलाताई पोहोचलेल्या आहेत. परंतु त्यांना नेहमी निराशाच मिळालेली आहे. सरकार, शासन नुकसान भरपाईसाठी अनुदानावर अनुदान देत आहे, परंतु सोयगाव तालुक्यामध्ये या कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई, आपत्तीचं जे काही नुकसान झालेलं आहे, पिकाचं जे काही नुकसान झालेलं आहे, याची भरपाई अजूनपर्यंत झालेली नाही. परत या व्यवस्थेवरती फक्त सोयगावातच असं आहे का, तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या व्यवस्थेवरती बरेचसे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वेळेवर न येणं, अधिकारींची दिरंगाई आणि बऱ्याचशा स्टाफच्या खुर्चीवरती दुसराच व्यक्ती बसलेला आहे जो शासकीय व्यक्ती नाहीये. तरी पण यांची तक्रार रीतसर कलेक्टर साहेबांकडे दिली असता त्यावर अजून कारवाई झालेली दिसत नाहीये. परत एकदा आपण इथं शेतकरी आहेत, त्यांची काय रस्त्याची समस्या आहेत ते जाणून घेऊ. आपलं पूर्ण नाव काय आणि आपल्या काय समस्या आहे. सांडू पाटील माझं पूर्ण नाव आहे. मी फळाची गावचा रहिवासी आहे. तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद. अच्छा, तर आपल्या तक्रारीसाठी आपण कोणाकोणाला आतापर्यंत तक्रार लिखित स्वरूपात दिली, कशा पद्धतीने दिली, काय काय. तहसीलदार साहेबांना दिली, नायब तहसीलदार साहेबांना दिली. 2 वर्ष झाली. या गोष्टीचा काही आम्हाला तोडगा निघत नाही. 2 वर्षापासून आम्ही चक्रा मारतोय. चक्रा म्हणजे नेमकं तहसीलदारांनाच भेटताय का दुसरं व्यक्ती. तहसीलदाराकडे गेलं का ते आम्हाला नायब तहसीलदाराकडे पाठवतात. नायब तहसीलदार आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही. त्याच्यावर आमचा काही मार्ग निघत नाही आणि आज अर्ज देऊन आम्ही परेशान झालोय. आणि याच्यावरती आपण किती वेळेस स्मरणपत्र किंवा अर्ज दिल्यानंतर स्मरणपत्र देतात असतं की बाबा हे पत्र आम्ही या वर्षी दिलंय, त्याच्यानंतर काही दिवसात स्मरणपत्र देतात. अशी किती पत्र? असे 7-8 पत्र झाले. अच्छा, तरी पण तुम्ही मग वरिष्ठ जे अपर अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील त्यांच्यापर्यंत अजून केलं नाही. कारण हे तुरंत म्हणता इकडे द्या म्हणून
तिकडे गेला ते म्हणता इकडे द्या तहसीलदाराकडे. ज्या रस्त्याला त्यांच्या परिवाराला पोहोचण्यासाठी जे शेत आहे त्याच्यावरती त्यांनी पेरणी केली आणि त्याच्यावरती दळणवळण करण्यासाठी जा ये करण्यासाठी जो लागणारा रस्ता आहे तो जर शेतकऱ्याला नसता तर त्याची उपजीविका भागेल कशी, त्याचा कुटुंब उदरनिर्वाह करेल कसा, या सगळ्या समस्या त्यांनी माननीय मनीषा जोगदंड जे तहसीलदार आहेत त्यांच्यापर्यंत मांडल्या. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की ते उपस्थित नाही. बऱ्याच वेळेस ते बऱ्याच वेळेस तुम्ही इथं चक्रा मारले तर ते उपस्थित असतात. आज पण नाही थांबत नाही इथं. आज पण नाही समाधानकारक उत्तर देत नाही. आणि यामध्ये आता तुम्ही आज आलेले आहेत तर आता जवळपास 1 वाजलेला आहे तरी पण मॅडम आज त्यांनी आम्हाला 1 तारखेची नोटीस काढलेली आहे. काय म्हणून नोटीस हेरिंग आमच्या त्यांनी बोलवले तर आम्हाला ज्यांचे हेरिंग येतं सर्व एका साईडला ते येऊन हजर जाऊ. राहतो नाहीये. आता आम्ही सकाळी इथे 9 वाजेपासून निघावं लागतं. आमचं गाव 50 किलोमीटर अंतर आहे. आम्हाला येण्या जाण्यासाठी इथून 9 वाजता गाडीने यावं लागतं. इथे 11 वाजता आम्ही पोहोचतो. तर या सर्व गोष्टीकडे आपण मुंबई आउटलुक चॅनलच्या माध्यमातून निदर्शनात आणतोय आणि बऱ्याच दिवसापासून इथं रोज काही ना काही कंप्लेंट येतेच. परंतु तहसीलदार साहेब जे आहेत ते कामानिमित्त असतील किंवा त्यांच्या काही वैयक्तिक कामं असेल तर त्या संदर्भात ते आजही आलेले नाहीये. 1 वाजलेला आहे तरी पण आपल्याला इथं दिसत नाहीये. तर तुमच्या अजून काही समस्या आहे का की जे तहसीलदारांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा तुम्हाला समाधान मिळालं? आम्हाला तर मिळालं नाही. तर नक्कीच या मुंबई आउटलुक चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या श्रोत्यांना हे कळवतो आहे की या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक सोयगाव तालुका म्हणून आहे आणि इथं तहसील कार्यालयाचा भोंगळा कारभार चालू आहे. इथं जे काही अधिकारी आहेत ते गैरहजर असतात आणि त्यांच्या ठिकाणी दुसरेच कुणीतरी बसलेलं दिसतंय. त्यांच्याकडे ना ओळखपत्र आहे ना कोणतेही शासनाने किंवा तहसीलदारांनी दिलेलं पत्र आहे. तर या गोष्टींवरती शासनाचं कधी लक्ष जाईल आणि शासनाचीच वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच याला मान्यता आहे का? आपलं काय समस्या आहे ना आपलं पूर्ण नाव? मी प्रमोद कोळपे, मूळचा फरदापूरचा आहे, एक सामाजिक कार्यात आहे. यात मला मुंबई आउटलुकच्या चॅनलला आधी प्रकाराने सांगावं लागतं विनंती की सोयगाव हा रिमोट तालुका आहे. आपण इथपर्यंत पोहोचला त्यातल्या त्यात प्रशासकीय यंत्रणेने हा एक भाग एक लांबलचक पट्टी असल्यामुळे थोडंसं किचकट आहे. महिला अधिकारी आहेत त्यांच्याकडे सीओचा पण चार्ज आहे, इकडे तहसीलदार पण ते आहेत. आणि या शेतकऱ्यांच्या विशेष करून बाण शेत समस्या या ज्या भावकीतल्या असतात. त्याच्यानंतर मी प्रदर्शने सांगेल की जर हा सोयगाव तालुका एका स्वतंत्र मतदारसंघाला किंवा स्वतंत्र मतदारसंघ केला तर एवढ्या लोकांना कोणीतरी वाली राहील, समस्या राहणार वाली राहील किंवा एक गठ्ठा मतदान जरी दिलं तर ही लोक सोयगावची म्हणून आमच्याकडे पाहतील. आता सगळेच राजकारणी, मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही पण सगळ्याच पक्षांचं नाव घेतो की सगळेच फक्त निवडणुकीपुरते आम्हाला विचारतात पण नंतर विसरून जातात. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की फक्त निवडणुकीच्या निवडून यायच्या अगोदर तोंड दाखवतात आणि नंतर जे गायब होतात ते मिस्टर इंडिया म्हणतात. कारण आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेल्यासारखे एकत्र एक गठ्ठा मतदान दिलं म्हणजे आमच्या मताचा विचार होईल की महसूलची बाब चालू आहे ती लवकर व्हावी. आता मी अजिंठा लेणीहून आहे तर लेणीवर प्रकर्षाने पाहतो की लेणीचा एवढा मोठा या तालुक्याला एकमेव हमरस्ता आहे म्हणजे राज्य रस्ता आहे जो की जळगाव संभाजीनगर करतो. तो अजिंठा घाटाचा फॉरेस्ट आर्कॉलॉजी आणि सार्वजनिक बांधकाम आणि आताच्या रोडची यंत्रणा याच्यामुळे तो घाट नेहमी डाऊनलोड होतो. त्याचाही परिणाम सोयगाव तालुक्याच्या विकासावर होतो. आणि लेणीमध्ये आता एक अत्यंत खेदजनक बाब सोयगावच्या परिसरात आलेली आहे की लेणीला आता न्यायालयाने खडसारणी केली की अधिकारी त्या मधमाशांच्या पोळावर काय करतात. प्रेस मीडियाची जर हायलाईट बातमी असेल सध्या तर ती आहे. आणि बाकीच्या पाण्याचं मी म्हणणार नाही पण फरदापूरला दोन्ही गट म्हणा किंवा कोणी म्हणा समर्पक त्यांनी काम वाघूरला अडवून तोंडापुरून पाणी फरदापूरला आणलं तर याचं मी श्रेय सगळ्या शासनाला, कारण शासन हा खर्च करतो त्यात आपली कोणाची बाजू घेण्याचं नाही. आपलं नेमकी समस्या काय आहे आणि आपण कशासाठी चालतो? मी इथं शासकीय यंत्रणेतल्या आमची रस्त्याची बाब आहे. माननीय तहसीलदार साहेबांनी निर्णय दिलेला आहे, काहींना ते मान्य नाही तर ती वरती गेली. त्याची सुनावणी मात्र 1 वाजता आहे. माझी विनंती आहे सगळ्यांना की आपणही आपल्या नोटीस वगैरे पाहून घ्या. आपल्या नोटीसची सगळ्यांची सुनावणी 1 तारखेची आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या सरळ आहेत, आम्ही त्या सुनावणीला 1 तारीख म्हणजे 1 वाजेच्या 1 वाजे म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे आजची तारीख आहे परंतु आणि आम्ही आता त्याची वाट पाहतो. सगळे जे पैकी अर्धे लोक मी तरी म्हणेल की सुनावणीसाठी आलेले आहेत. मी असं नाही म्हणत की सगळ्याचे सगळे
तर नक्कीच या इतर गोष्टींकडेही आपण लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूया. पण या तालुक्याला जेवढं लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं अधिकाऱ्यांच्या मार्फतही आणि इतर कारवाई शासनाच्या मार्फत, पण तरी पण इथं 2 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, तरी पण हा मागासवर्गीय सोयगाव तालुका त्याचा विकास कधी होईल आणि हे जे टायटल आहे मागासवर्गीय, हे कधी टायटल सोयगावचं निघतंय हे लवकरच आपल्याला कळेलच. धन्यवाद. मी विवेक चौधरी, मुंबई आउटलुकसाठी. थँक्यू. नमस्कार, मी विवेक चौधरी. आज सोयगाव तहसीलच्या इथं आलेलो आहे आणि आपल्या सोबत आहे एक सामाजिक कार्यकर्ता ज्यांनी बऱ्याचशा समस्या लोकांच्या नागरिकांच्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाणून घेऊया दिलीप साहेब मचे यांच्याकडनं. आपला परिचय. मी दिलीप मचे, सोयगाव तालुका हा दुर्गम आणि दुर्गक्षित भाग असला जरी सोयगाव तालुक्याची जवळपास लांबी 40 किलोमीटर आहे आणि दळणवळणाचे रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे सावळपाड्यापासून तर मुळापासून ग्रामीण भागातील जनता सोयगाव तहसील पोलीस स्टेशन पंचायत समिती येतात. वेळेवर त्याची कामं नाही झाले पण त्यांना जायला वाहन नसतात, गाडी नसतात. एकच गाडी असते, संध्याकाळची 400 गाडी असते. शासनाचं या सोयगाव तालुक्यावर अजिबात लक्ष नाही. या तालुक्याला 2 खासदार, 3 आमदार, तरी या तालुक्याचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. सांगायचं एकच, सोयगावला शासनाने 5 दिवस आठवडा केला आहे. एकही कर्मचारी अधिकारी सोयगावला थांबत नाही. सर्व अधिकारी संभाजीनगर, जळगाव, पाचोरा, जामनेर वापरून करतात. या तालुक्यामध्ये मेन मंगळवारचा आठवडा बाजार असतो. सोमवारी 3 वाजता येतात. कसं बसं 3 वाजता सोमवारी आले, मंगळवारी हजरा होतात, बुधवारी थांबतात, गुरुवारी निघून जातात. म्हणजे या तालुक्यामध्ये अधिकारी सुद्धा, तहसीलदार असो, बीडीओ असो, जवळपास 2 दिवस या तालुक्यात थांबतात. म्हणजे लोक येतात, बिचारे झाडाखाली बसतात. आता ते 2 दिवस पाहतील. सर, तुम्ही जी म्हणताय की तुम्ही हा डायरेक्ट आरोप करत आहात, एक मोठ्या जबाबदारीने तुम्ही बोलत आहात की इथं वरिष्ठ जे अधिकारी आहेत ते फक्त आठवड्यातील 5 दिवसापैकी फक्त 2-3 दिवस इथं हजर असतात आणि त्यांच्या ते गावाकडून काम करत असतात. आणि इथं यांच्या काय समस्या आहेत की तुम्ही इथं कशासाठी आले? शेतकऱ्यांच्या समस्या यांच्या सध्याचं काय, कोणाच्या शेताची बांधाची भानगड असते, कोणाच्या मुलाचं ऍडमिशन आहे, कोणाचं ते उत्पन्न दाखला असतो, तलाठी वेळ मिळत नाही. शेतकऱ्याची समस्या आहे. जी शेतकरी निगडीत तहसीलची कामं आहेत ते कामं करता विचार येतात, सकाळी येतात. काही कोणी सोबत लांबचे असतात, भाकरी बनवतात, झाडाखाली बसतात, वाट पाहतात. नाही अधिकारी भेटला, 4ची गाडी पकडता घरी जातात, परत येतात. म्हणजे या तालुक्यामध्ये जवळपास आवाज उठवायचा प्रयत्न केला तर त्याला कुठलं तरी यायचं सांगायचं बा आम्ही येतो जातो. म्हणजे अधिकारी बहुत येतच या तालुक्यामध्ये. सांगायचं म्हणजे फक्त येतात, बोलतात, निघून जातात. बरं, हे जे तुम्ही आता तुमच्या पक्षामार्फत, शिवसेनेच्या मार्फत तुम्ही इथं लक्ष देत आहेत, परंतु या समस्या आपल्याकडनं हे हँडल होता असतील, परंतु इथं जे शेतकरी आहेत, जेवढे पण इथं जवळपास 100-150 शेतकरी आपल्याला दिसत आहेत, तर एकाच्याही मुखातून आपल्याला असं ऐकायला मिळत नाही की इथं कर्मचारी वेळेवर येतात. दुसरी गोष्ट, ते दिलेलं काम वेळेत पूर्ण करतात. तिसरी गोष्ट, इथं कोणताही अधिकारी त्यांच्या म्हणणं ऐकून घेत नाही. सारखं चक्रा मारावं लागतात. मग ह्या गोष्टी आजच होत नाही. दिलीप सरांना मुंबई आउटलुकच्या मार्फत एक प्रश्न असा विचारण्यात येत आहे की या समस्या आजपासून नाही तर मग हे किती दिवस चालणार आहे आणि हे अधिकारी याच्यावरती जे वरिष्ठ अधिकारी आहे ते यांच्यापर्यंत आपण पोहोचून काही मागणी किंवा काही तक्रार किंवा या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी काही प्रयत्न केला आहे का? आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते, स्वतः विधान परिषदेचे आमदार अमरावती दानवे साहेब यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे. आम्ही आयुक्ताला पत्र दिले, कलेक्टर ऑफिसला पत्र दिले, सीओ मॅडमला पण पत्रशी भेटलेलो आहे. सोयगावच्या समस्या आहे. फक्त वरिष्ठांना ते काय आले का थोडे 2-4 दिवस व्यवस्थित आले का, परत त्यांना थोडं जाऊन दाटल्या गेलं, 2-4 दिवस चांगलं काम केलं, परत कोणताही अधिकारी सोयगाव थांबत नाही. त्यांना फक्त आला का बस त्याची आपण तक्रार केली तर बदलीचे प्रयत्न असतो. बरोबर. म्हणजे एकंदरीत वरिष्ठांनी फक्त रागवलं किंवा त्यांचे कोणी तक्रार त्यांच्यापर्यंत केली तर काही दिवस ते दिरंगाई थांबवतात आणि व्यवस्थित काम करतात आणि पुन्हा त्यांची जी ज्या पद्धतीने शैली आहे त्या शैलीने ती काम करायला, दिरंगाई करणं, वेळेवर न येणं, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत हे करायला सुरुवात होते. आता दिलीप साहेब, इथं जे शेतकरी आलेले आहेत तर हे कुठं लांबून 30 किलोमीटर असेल, 50 किलोमीटर आहे. तुम्ही म्हटले की 150 किलोमीटरचा जो हा तालुका आहे, बॉर्डर पूर्वपासून तर पश्चिमेपर्यंत हा पसरलेला एवढा मोठा जिल्हा तालुका आहे
आणि यासाठी शेतकऱ्यांना खूप लांबून इथं यावं लागतं. तहसील मध्यस्थिती असल्या तरी पण सकाळी आल्यानंतर इथं कोणतेही अधिकारी उपलब्ध नसतात. मग यावरती तुम्ही काही आंदोलन किंवा काही उपोषण किंवा काही तुमच्या शैलीने काही करण्याचा प्रयत्न केलाय? शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत आम्ही बरेच वेळेस निवेदन दिले, बरेच आंदोलन केलेले आहे. आणि वेळात म्हणजे आम्ही एक पुढारी म्हणून आमचं काम होतं. परंतु सर्वसाधारण लोक, तुम्ही अगोदर बोलले, सर्वसाधारण लोक कोणी काही म्हणत नाही, अधिकाऱ्यांना भेटत नाही. हे लोकांचे हे रोजचं काम नसतात. हे बिचारे येतात, त्यांचं काम होती, यांना वाटलं आपण कोणाकडे तक्रार केली आपलं काम होणार नाही. हे दबकशाहीमध्ये लोक वावरतात. आज आले नाही, काम झालं, परत जातील, परत शनिवार सुट्टी, परत सोमवारी ते मंगळवार येतील. यांना या लोकांचे काही काम पडत नाही. परंतु आमच्यासारखे जरी अधिकाऱ्याची कायम संघटनेशी बोलत असतो, हे करत असतो, तर त्यांची कामं इथे होतात. आम्ही वारंवार शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खूप आंदोलन केली आहे. शेतकरी समस्या, कर्जमाफी संदर्भात सर्व गोष्टी आम्ही अग्रेसर असतो. दिलीप साहेब, आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय मेसेज देणार, किंवा जे या चॅनलच्या माध्यमातून जे काही मोठे पदाधिकारी अधिकारी पाहत आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय निरोप देणार किंवा मेसेज देणार? आमचं एकच सांगत आहे का सोयगाव तालुका हा जरी संभाजीनगरपासून सुरुवात करून लांब असता, तरी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पाच आठवडा आहे, त्यांनी वेळ द्यायला पाहिजे. गोरगरीब जनतेची कामं असतील ती कामं केली पाहिजे. आणि जर त्यांनी असंच चालू ठेवलं, आता पावसाळी अधिवेशन नाही, आम्हाला पण पावसाळी अधिवेशनाच्या मुंबईला जाऊन ओरिसाच्या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्री मांडावं लागलं. नक्कीच दिलीप सर आपल्यासोबत होते. यांचं जी व्यथा ज्या शेतकऱ्यांनी यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि यांनी पुन्हा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु यावरती लवकरात लवकर कायमस्वरूपी मार्ग निघायला हवा असं या जनतेचं म्हणणं आहे. आपला आवाज आपल्या अधिकाऱ्यापर्यंत किंवा या संबंधित जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही मुंबई आउटलुकच्या माध्यमातून नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत मी विवेक चौधरी, सोयगाव. धन्यवाद.